नांदुसा येथील महिला शेतकरी गटाच्या पुढाकारातून महिला गटाकडून 200 लिटर दशपर्णी अर्कची निर्मिती करण्यात आली। सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेअंतर्गत पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड तालुक्यातील मौजे नांदुसा येथील सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या 2 शेतकरी गटाने इर्जिक पद्धतीने 200 लिटर दशपर्णी अर्क तयार केला। यासाठी लागणाऱ्या 10 प्रकारच्या वनस्पतींचा पाला गोळा करून त्याचे कुटण व प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक महिला सदस्यांनी प्रत्यक्ष सहभागातून केले। यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी तथा मेंटॉर वसंत जारीकोटे यांनी दशपर्णी अर्क तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया उपस्थित महिलांना समजावून सांगितली। पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक विशाल इंगळे यांनी जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मृदा परीक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले। खतांच्या मात्रा परीक्षण अहवालानुसार योग्य पद्धतीने देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। उमेदचे मेंटॉर कंधुरके यांनी प्रास्ताविकातून बीबीएफ पेरणी व उताराला आडवी मशागत याबाबत मार्गदर्शन केले, तर पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक प्रवीण खुळे यांनी सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेविषयी माहिती देत स्पर्धेतील गुणांकन पद्धतीबाबत मार्गदर्शन केले। या उपक्रमात गटातील सर्व महिला सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। एसओपी पद्धतीचा अवलंब करून सहकार्याने गटशेती व स्मार्ट शेती करण्याचा निर्धार यावेळी सदस्यांनी व्यक्त केला। तसेच स्पर्धेसाठी पूर्ण तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले। नमस्कार सर्वांना। आज मौजे नांदुसा तालुका नांदेड येथे समर्थ महिला शेतकरी गटाच्या माध्यमातून दशपर्णी अर्क तयार करण्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। दशपर्णी अर्काच्या माध्यमातून फवारणीद्वारे शेतकऱ्यावरचा कीटकनाशकांचा खर्च एक कमीत कमी व्हावा आणि आपल्या दशपर्णी अर्क जैविक निविष्ठाचा वापर करून एक पर्यावरणपूरक एक औषधी तयार करता यावी या अनुषंगाने आज समर्थ महिला शेतकरी गटाने या ठिकाणी 200 लिटर दशपर्णी अर्क तयार केलेला आहे। या माध्यमातून एक साधारणतः एक 400 रुपये लिटर प्रमाणेच औषध तरी 200 लिटर तर साधारणतः एक 15 ते 20 हजार रुपयांचं या ठिकाणी शेतकऱ्यांची बचत होणार आहे या पहिल्या एका प्रात्यक्षिकातून। आणि त्याच्यातून रस शोषण करणाऱ्या किडी आणि लहान आळीवर्गीय किडींसाठी हे एक कीटकनाशक दशपर्णी अर्क हा एक कर्दन काळ ठरणार आहे आणि तोही पर्यावरणपूरक। या गावामध्ये किती गटांनी सहभाग घेतला? नांदुसा गावामध्ये एक महिलांचे 2 गट, समर्थ शेतकरी महिला गट 1, त्याचबरोबर महालक्ष्मी शेतकरी महिला गट 2 आणि बसवलिंग स्वामी शेतकरी गट पुरुषांचा अशा पद्धतीने 3 गटांनी सहभाग नोंदवलेला आहे। सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2026 या स्पर्धेमध्ये 3 गटांनी सहभाग नोंदवलेला आहे। या गटाबरोबरच गावकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे? या गटातील सदस्य तर 100% उत्स्फूर्त सहभागाने आणि स्वयंप्रेरणेने पुढे आलेले आहेत। त्यासोबत यांच्या गावकऱ्यांचं पाठबळ या महिला भगिनींच्या पाठीमागे त्यांचे सासू सासरे असू देत की त्यांचे पती असू देत की धीर असू देत, सर्वांचा एक तेवढ्याच हिरिरीने सहभाग या ठिकाणी आहे आणि त्यांना ते नैतिक पाठिंबा त्याचबरोबर एक सर्व पाठबळ ते देत आहेत। औषधी फवारणी बरोबरच महिला सक्षमीकरणासाठी आपले काय पाऊल उचलणार? निश्चितच सर, या ठिकाणी हा जरी समजा नैसर्गिकरित्या आपण दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, जीवामृत, बीजामृत, लमित ह्या भविष्य काळामध्ये आपण ह्या गटाच्या मार्फत तयार करणारच आहेत। त्याचसोबतच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून महिला ही शेतीच्या क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करतेच नव्हे तर पुरुषाच्या पेक्षाही दुप्पट त्या महिलांचा शेती क्षेत्रामध्ये सहभाग असतो। हे या ठिकाणी महिलांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि या भविष्य काळामध्ये त्या दाखवणारच आहेत सर। आणि त्याच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने महिलांसाठी वेगवेगळ्या विभागाचे कृषी विभाग असो की उमेद विभाग असो आणि की पाणी फाउंडेशनचं ज्ञानाचा विभाग असो या अनुषंगाने त्यांना निश्चित फायदा होणार आहे सर। सर्वांना नमस्कार। उमेद, पाणी फाउंडेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं पूर्ण महाराष्ट्रभर 351 तालुक्यामध्ये पूर्ण गावभर महिला शेतकरी गट आणि पुरुष शेतकरी गट तेवढ्याच जोमानं काम करत आहेत आणि ही पूर्णतः महाराष्ट्रावर सद्यस्थितीला ही कार्यरत आता सद्यस्थितीला प्रक्रिया चालू आहे। तर यामध्ये उमेदचे केवळ यापूर्वी स्वयंसहाय्यता समूह होतेच, परंतु शेतकरी महिला गट नव्हते। त्यामुळे पाणी फाउंडेशन आणि कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी महिला गट स्थापन करून उमेदच्या विकासाबरोबरच घरांना महिलांची कुठेतरी हातभार लागावा या उद्देशातून आणि त्यांना उद्योजिका व्हाव्यात, चांगल्या प्रकारे शेती महिलाही करू शकतात, हे आम्हाला या माध्यमातून उमेदच्या माध्यमातून दाखवायचं आहे आणि शाश्वत उपजीविकेकडे त्यांना न्यायचं आहे। आपल्याला जिल्ह्यातील किती उमेद अध्ययनातील गटांनी सहभाग घेतला? सद्यस्थितीला एकूण 778 गट आज घडीला झालेले आहेत। यापैकी उमेदचे जवळपास 60% उमेदचे गट यामध्ये सहभागी झालेले आहेत। काय महिलांना काय संदेश असणार आहे?
सर्व महिलांना मी नांदेड जिल्हा आणि महाराष्ट्रभरातील सर्व महिलांना हेच सांगू इच्छितो की पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेदच्या माध्यमातून जे की शेतकरी गट आपल्याला सद्यस्थितीला स्थापन करण्यात येत आहेत, यामध्ये केवळ स्थापन करून चालणार नाही, तर त्यामध्ये आपल्या शेतीसाठी शेतीपूरक अतिशय शेतीचा विकास कशा पद्धतीने चांगल्या करता येईल आणि शेतीमध्ये नैसर्गिक शेती कशी, आपल्याला नैसर्गिक शेतीकडे कशी वाटचाल करता येईल, भविष्याच्या दृष्टिकोनातून रोगमुक्त व्हायचं असेल आणि आपला उत्पादन खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढवायची असेल, तर आपल्याला शेतकरी महिला बचत गट हे स्थापन झालेच पाहिजेत आणि सर्वांनीच त्यामध्ये सहभाग घ्यावा आणि अतिशय सक्रिय पद्धतीनं कामकाज करावं, हे मी त्यांना आवाहन करतो. नांदुसा गावातील महिलांचा सहभाग कसा आहे आणि त्याचा प्रतिसाद कसा भेटतोय? यापूर्वी देखील नांदुसा गावामध्ये सर्वच तसं पाहता नांदेड जिल्ह्यामध्ये उमेदचे गट चांगल्याच पद्धतीने यामध्ये सहभाग घेतले आहेत, परंतु नांदुसा गाव यामध्ये सद्यस्थितीला 2 आमचे उमेदचे महिला गट या ठिकाणी स्थापन झालेले आहेत. यामध्ये श्री स्वामी समर्थ महिला शेतकरी गट आणि महालक्ष्मी महिला शेतकरी गट असे 2 प्रकारचे या ठिकाणी झालेले आहेत. यामध्ये केवळ नुसते गट स्थापन झालेले नसून एका गटाचं दशपर्णी अर्क सुद्धा झालेला आहे. त्यानंतर माती परीक्षणात सुद्धा आम्ही त्या ठिकाणी माती परीक्षण त्यांचं माती घेतलेली आहे आणि मागचं पूर्ण गुणांकन पद्धती सुद्धा यामध्ये ठरवण्यात आलेली आहे. तर भविष्यामध्ये नांदुसा गावातील महिला आणि गावातील सर्व नागरिकांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मदत करत आहेत, सहकार्य करत आहेत. पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा ही स्पर्धा गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये घेतली जाते. या स्पर्धेचा पाया एकच आहे की शेतकऱ्याचा खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे, म्हणजे आज शेतकऱ्याला ज्ञान दिलं पाहिजे, या अनुषंगाने ही स्पर्धा चालू झालेली आहे. 4 वर्षामध्ये स्पर्धेमध्ये सहभाग घेत असताना अनेक अशा महिला गटांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. खरा विचार केला तर शेतामध्ये सर्वात जास्त कामं करतं कोण तर स्त्रीच करते, महिलाच करते. पण जर आपण कधी काळी जर एखाद्याला विचारलं की आपण आजपर्यंत शेतकऱ्यांचं चित्र काय बघितलं, की एक फेटा घातलेला, एक टोपी घातलेला किंवा एखादा आभाळाकडं आकाशाकडे बघत असलेला शेतकरी, पण सर्वात जास्त काम शेतात कोण करतं? महिलाच करते. पण आम्ही ज्या वेळेस शेतकरी म्हणून बघतो त्यावेळेस महिलाला आम्ही शेतकरी हा दर्जाच कधी दिला नाही, आम्ही तिला गृहिणी म्हणतो. पण जास्त काम कोण करतं शेतामध्ये? तर महिलाच करते. तर या अनुषंगाने फार्मर कप स्पर्धेचा जो अनुभव आहे, गेल्या 4 वर्षामध्ये महिलांनी खूप अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून आज फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. म्हणजे पाणी फाउंडेशन आयोजित स्पर्धा ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस गावातल्या प्रत्येक 2 शेतकऱ्यांना, महिला असतील पुरुष असतील, त्यांना आपण 3 दिवसीय निवासी प्रशिक्षण दिलेलं आहे. याच गावातून 2 महिला आमच्या भगिनी आल्या होत्या ट्रेनिंगला. त्यांना त्या ठिकाणी आपण स्पर्धेमध्ये काय काय आवश्यक आहे, तर त्याच्यामध्ये दशपर्णी अर्क हा एक भाग आहे, तो सुद्धा तिथं शिकवलेला आहे आणि त्याचा काय फायदा आहे हे पण आपण तिथं त्यांना सांगितलेलं आहे. त्या अनुषंगाने आज आपण दशपर्णी अर्क बनवलाय. याला बनवण्यासाठी आता 25 दिवस लागतात. आज बनवलाय तर 25 दिवसानंतर वापरात येणार आहे तो.